माहीत आहे मला हा ब्लॉग टाकण्यासाठी मी खूपच लेट झालेली आहे, पण तरी मला हा पूर्ण ब्लॉग टाकण्यासाठी खूपच मजा वाटेल आणि काही ना काही ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत, काही ना काही अशा गोष्टी झालेल्या आहेत तर तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप आनंद वाटेल। लेट जरी असलं तरी त्यामागे माझी मेहनत आहे, मी वाया जाऊ देणार नाही। तर सुरुवात करते। सकाळी उठले तर बघितलं सर्व फ्रीजमधल्या बर्फाचं पाणी होऊन किचनमध्ये पसरून गेलेलं होतं आणि काल रात्रभर लाईट नसल्यामुळेच हे झालेलं, नाही तर असं कधी होत नाही। त्यानंतर मी देवपूजा वगैरे केली आणि लगेच स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात केली। आज भाकर करता का नाही करत ते मला माहीत नव्हतं, पण तरी यांना भाकर खायची आवड होती, म्हणजेच इच्छा होत होती, म्हणून मी भाकर केली आणि त्याबरोबरच उडदाची भाजीसुद्धा केली, म्हणजेच पातळ भाजी केली, म्हणजे आम्ही भाकरचा काला मोडून खाऊ। भाकर वगैरे झाली, स्वयंपाक वगैरे झाला, जेवण पण झाली आमची। त्यानंतर घर क्लीन वगैरे करायला घेतलं, कारण संध्याकाळी होळीच्या पूजेसाठी पण जायचं आहे। अजिबातच उशीर पण व्हायला नको आणि काहीच माझ्याकडून राहायला नको, त्यासाठीच ही धावपळ चाललेली आहे माझी कामांसाठी। आणि दुपारी कामं वगैरे झाली, म्हणजेच कपडे वगैरे घरी केले, भांडी वगैरे होऊन गेली। त्यानंतर थोडाफार टाईम होता, चला म्हटलं काहीतरी रिकामे कामं करूया। तर माझ्याकडे 2-3 मेणबत्त्या होत्या, म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होते, तर तेच मी एकत्र करून डबल बॉइलिंग मेथडने एकत्र वगैरे केली आणि त्याची अशी काहीतरी मोठी मेणबत्ती तयार करून घेतली आणि त्यानंतर मी तयारीला लागले। सगळ्यात पहिले तर मी माझी तयारी वगैरे केली आणि स्वयंपाक वगैरे करून मी पूजेसाठी गेली। तर इथे पूजेसाठी सुद्धा एवढी भयंकर गर्दी होती, म्हणजे मला पूर्ण तिथं अर्धा ते पाऊण तास थांबावं लागलं, तेव्हा कुठे माझा पूजेसाठी नंबर लागला। म्हणजे असं ऐकलेलं होतं की मुंबईमध्ये खूप गर्दी असते, पण पूजेच्या ठिकाणी सुद्धा एवढी गर्दी असेल मला अजिबात वाटलेलं नव्हतं। सर्वच बाया मस्त साड्या वगैरे घालून आणि तिथे कुवाऱ्या मुलींनी सुद्धा उपास ठेवलेला होता। मी लग्नाच्या आधी तर कधी ठेवलेला नव्हता, फक्त पूजेसाठी जायची आणि पूजा करून यायची, पण इथे कुवाऱ्या मुलींनी सुद्धा उपास ठेवलेला होता आणि छान असं डेकोरेशन वगैरे होतं आणि खूपच मोठी होळी होती आणि आमची पूजा वगैरे झाली। त्यानंतर आम्ही घरी सुद्धा गेलो, त्यानंतर परत आलो होळी बघण्यासाठी आणि खूप असे ढोल वगैरे वाजत गाजत खूप दुरून बाया आणि माणसं नाचत नाचत येतात या होळीजवळ। प्रत्येकाच्या चौकामध्ये वेगवेगळी होळी राहते, तेच बघण्यासाठी आम्ही बाहेर आलो। तर मस्त ढोल वगैरे यांचा आवाज होत होता, छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, सगळे गावकीचे लोक आलेले होते, म्हणजे जे प्रॉपर मुंबईमधले आहेत ते पूर्ण नाचत गाजत येतात आणि हे बघा अशा प्रकारे ते सर्व एन्जॉय वगैरे करतात। सर्व एकदम नटून ठटून आलेल्या होत्या आणि छान अशी होळी वगैरे सुद्धा आमच्या समोरच पेटली। आम्ही पूर्ण थांबलो ते दहन होईस्तोवर। तर तुम्हाला कसे वाटते आणि नाशिकला कशी झाली, किंवा जे पण माझे हा व्हिडिओ बघत असतील तर कुठून बघत आहात ते सुद्धा नक्की मला कमेंटमध्ये सांगा। त्यानंतर होळी वगैरे सर्व बघितल्यानंतर मी घरी गेले। घरी गेल्यानंतर मी पहिले देवांना नैवेद्य दिला, त्यानंतर जेवणं वगैरे केली आणि आम्ही इनमिनच्या घरामध्ये 2च माणसं, म्हणजे एक मी आणि एक माझे पाटील। तरी पण किचनमध्ये इतका पसारा, म्हणजे स्वयंपाक मी भले केलेला असेल पण घाईमध्ये मी बाकीचं काही आवरलं नाही, पटकन स्वयंपाक केला, पूजेची तयारी वगैरे केली आणि मला स्वतःला तयारी करण्यासाठी 1 तास लागतो, म्हणजे आता नवीन साडी घालण्यासाठी टाईम तर लागणारच आहे। असो तर घरातली कामं वगैरे पटापट आवरायला घेतली, कारण ऑलरेडी 11:30 होऊन गेलेले, म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे। मी दुपारपासून लागले आणि रात्रीचे 11:30 झाले, तरी पण माझं काहीच आवरलेलं नव्हतं आणि अशी गडबड होते सणावाराच्या दिवशी आणि मला पूर्ण काम आवरण्यासाठी 12:15 वाजता वाजले आणि त्यानंतर मी माझी तयारी वगैरे परत, म्हणजे झोपायची तयारी वगैरे केली। तर असा होता माझा होळीचा दिवस। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा।